3 जून 2006ला पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर पहिली अटक होण्यासाठी 3 वर्ष लागले। खुद्द तत्कालीन गृहमंत्र्याला या प्रकरणात 6 जून 2009ला सीबीआयने अटक केली आणि महाराष्ट्राचं राजकारण हादरून गेलं। या प्रकरणात ना पोलिसांना पुरावा सापडला होता ना एखादा आरोपी हाती लागला होता। पण खुद्द ज्याने या प्रकरणाची सुपारी घेतली होती त्यानेच पद्मसिंह पाटील यांचं नाव घेतलं आणि या प्रकरणात नवा ट्विस्ट आला। सीबीआयने पुढे या प्रकरणातल्या मास्टरमाइंडने दिलेल्या जबाबाच्या आधारावर तपास केला। कोर्टात 20 वर्ष प्रकरण चाललं, पण कोर्टाने शेवटी सांगितलं की जो माफीचा साक्षीदार आहे त्याच्या एकट्याच्या म्हणण्यावर सगळ्यांना शिक्षा देता येणार नाही आणि सगळेच्या सगळे या केसमधून निर्दोष सुटले। पद्मसिंह पाटील आणि त्यांच्यासह 9 जणांना ज्याच्या जबाबामुळे सुरुवातीला अटक झाली त्याच्या जबाबामुळे निर्दोष सुटकाही कशी झाली आणि हा व्यक्ती कोण होता त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। सीबीआय कोर्टाच्या निकालात पारसमल जैन या व्यक्तीचा वारंवार उल्लेख आला आणि त्याच्या भोवतीच हा खटला फिरत राहिला। मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी 2009 मध्ये म्हणजे पद्मसिंह पाटलांना अटक होण्याच्या 3 महिने आधी पारसमल जैन नावाच्या एका व्यापाऱ्याला अटक केली होती। या व्यापाऱ्याला कधी चोरीच्या गुन्ह्यात आत ठेवलं गेलं तर कधी दरोड्याच्या। जामीन भेटला की पुन्हा नवा गुन्हा दाखल व्हायचा आणि पारसमल जैनसह त्याचा एक सहकारी दिनेश तिवारी यांना टॉर्चर केलं जात होतं। या पारसमल जैन आणि दिनेश तिवारी या दोघांना एवढं टॉर्चर व्हायला लागलं की त्यांचा अचानक एन्काउंटर होऊ शकतो अशी भीती त्यांना वाटायला लागली। पारसमल जैन हा तोच व्यक्ती आहे ज्याने पवनराजेंची सुपारी घेतली होती, तर दिनेश तिवारी हा ज्याने स्वतः गोळ्या झाडल्या होत्या। या दोघांनी अत्याचार सहन न झाल्याने सगळं समोर आणायचं ठरवलं। खरं तर पारसमल जैन हा एक श्रीमंत व्यक्ती होता आणि मुंबईतलं मोठं नाव म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं। 1995 पासून तो पोलिसांचा अधिकृत खबरी होता। पोलिसांनी त्याला ओळखपत्रही दिलेलं होतं। सोने चांदीची 2 दुकानं, मार्बल आणि ग्रेनाइटचं दुकान, सराफा व्यापारी संघटनेचा पदाधिकारी असं त्याचं मोठं प्रस्थ होतं। पण तो एका क्लबमध्ये गुंतवणूक केली आणि पार्टनरने धोका दिल्यामुळे त्याला प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं। त्यातच पारसमल जैन याच काळात HIV पॉझिटिव्ह आल्याने उपचारांचा खर्चही वाढला। म्हणून अचानक कुठून आपल्याला चांगला पैसा मिळतो का या शोधात तो होता। पारसमल जैनला फेब्रुवारी 2009ला अटक झाल्यानंतर मे महिन्यात वर्षा पारसमल या त्याच्या मुलीने एक पत्र पोलिसांना लिहिलं ज्यात आपल्या वडिलांनी 9 लोकांच्या मदतीने एक हत्याकांड केले अशी कबुली होती आणि त्यात आरोपींची ही नावं होती। पोलीस अधिकारी राकेश मारिया यांच्याकडे खरं तर हे पत्र 19 एप्रिललाच आलं होतं, पण पुढे सीबीआयला देण्यासाठी वेळ लावल्याचा त्यांच्यावर नेहमी आरोप होतो। निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती होऊ नये म्हणून हे पत्र पुढे देण्यासाठी उशीर झाल्याचं राकेश मारियांनी सांगितलं। साधारण 27 मे 2009 रोजी राकेश मारियांनी हे पत्र सीबीआयच्या ताब्यात दिलं आणि सीबीआयने 3 दिवसात म्हणजे 30 मे 2009ला आधीच एका गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या पारसमल जैनचा ताबा घेतला। आधी पोलीस, नंतर CID आणि नंतर सीबीआयकडे तपास दिल्यानंतरही पहिले 6 महिने या केसमध्ये काहीही हाती लागत नव्हतं आणि सीबीआयला मिळालेला हा सगळ्यात मोठा सुगावा होता। पारसमल जैनचा पुढच्या दिवशी 31 मे रोजी जबाब घेतला गेला। यानंतर पुढच्या 5 दिवसात अजून 5 ते 7 आरोपींना अटक झाली आणि अखेर सीबीआय 6 जून 2009ला पद्मसिंह पाटलांच्या दारावर दाखल झाली। पवनराजे हत्याकांड प्रकरणात पद्मसिंह पाटील फक्त 3.5 महिन्यात बाहेर आले, तर माफीचा साक्षीदार बनलेला पारसमल जैन 14 वर्षांनी बाहेर आला। शूटर दिनेश तिवारी आणि छोटूमल सिंग हे 16 वर्षांनी जामिनावर बाहेर आले। 4 जुलै 2011 पासून गेली 14 वर्षांपासून सुनावणी सुरू होती। 16 महिने कट रचून 25 लाखांची सुपारी देऊन दुहेरी हत्याकांड केल्याचा सीबीआयचा दावा होता। माफीचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन भोवती हे संपूर्ण प्रकरण फिरत राहिलं। पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजे निंबाळकर, पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर आणि डॉक्टर जयराजे निंबाळकर यांनी कोर्टाच्या प्रत्येक तारखेला गेली 14 वर्षे सलग हजेरी लावली। पण कोर्टाने निकालात सांगितलं की पारसमल जैन हा एकमेव यातला दुवा आहे आणि त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही। पारसमल जैनच्या संशयास्पद जबाबाचा पद्मसिंह पाटलांना फायदा झाला आणि ते या प्रकरणातून निर्दोष सुटले। 20 वर्षांनंतरही न्याय न मिळालेल्या या प्रकरणावर तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनल सबस्क्राईब करा।